नर्मदा पायी पायी कमा करत असताना आता असं घनदाट जंगल आम्हाला लागलेलं आहे। पुढे शबरी माता आश्रम आहे, प्रभू रामचंद्र कुटिया आहे, असं आश्रमाला नावं दिलेली आहेत। आणि एकदम जंगल, सुंदर असणारा परिसर छान वाटतोय। आणि आता संध्याकाळचे 5:30 वाजलेली आहे। अजून आम्हाला 1 तास प्रवास हा करावाच लागणार आहे। असं पाण्याचे स्रोत असतात पाणी पिण्याकरता, या ठिकाणी आपण पाणी पिऊ शकता। सुंदर बघा, सर्व झाडं आहेत, सर्व झाडी। हे जे झाडं आहेत ते मोहाचे झाडं आहे। त्या मोहाच्या फुलापासून मदिरा तयार होते, सर्वांना माहिती आहे। असे ते जंगलामध्ये झाडं आहे। आदिवासी मंडळी त्याच्यावर उपजीविका करतात। आणि बघा, सर्व झाडी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल। किर्रदाट आणि जंगल आहे। साईडला पाहिलं तर सर्व डोंगर त्या ठिकाणी आहे। एकदम रमणीय ठिकाण बघा, अतिशय सुंदर, अतिशय छान हा परिसर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल। सर्व जंगल आहे। या जंगलातला आमचा प्रवास चालू आहे। अंदाजे 16-17 किलोमीटर। अमरकंटक पर्वत समोर त्या ठिकाणी आहे। उद्या दुपारपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोहोचू। सकाळी 6:30 शिवाय प्रस्थान करता येणार नाही, कारण पूर्ण इथून पुढचा हा जंगल मार्ग तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल। या जंगलामध्ये माझी लोकवस्ती कमी आहे, त्यामुळे सूर्यास्ताच्या अगोदर प्रवास पूर्ण करणं हे फार महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे। पाठीमागून येत आहे आमची महाराज मंडळी, हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज आडाव, विशाल महाराज गिरमे समोरून येत आहेत। अशी सर्व झाडी त्या ठिकाणी आहे। आणि आणि महाराज हसतात, आनंद घेतात या क्षणाचा। बघा, पूर्ण जंगल, या जंगलाला सामोरं जायचं आहे। बचेंगे तो और भी लड़ेंगे, आगे से रहे, देख के चले, बातें करके चले, ताकि कोई हिंस्र प्राणी आपको परेशान न करे। मोबाइल निकले और भजन लगाए। नर्मदे हर, खुश रहो जिंदगी भर।